तर असं तर होऊ नाही शकत की ससा आतमध्ये जाणार आहे आणि फुदकणार नाही आहे. तर जर मी बघितलं आहे आणि मी आतमध्ये जाणार आहे तर बिकॉज काय करतायत हे लोक घरात. आय मीन जे फालतू मुद्दे काढते ती तर आपली राखी सावंतच आहे. तिला कोणीही कशाही गोष्टीसाठी सिरियसली घेत नाही. चिता आली का चेहरा हे करता, अरे बापरे कोण आली. आपण बनवायचा ससा गँग ज्याच्यात तुम्ही पण पार्ट असणार, मी पण पार्ट असीन आणि बाकी सगळे आउट असणार. पण बिग बॉसच्या घरात ती काय करत आहे हा तर गेम नाही असू शकत तिचा. एवढं तर मी नाही बिलीव्ह करू शकत का. मी तर आग आहे, एक चिंगारी द्या मी भस्म करायला रेडी आहे सगळ्यांना. 18 कच्चे बकरीचे डोळे, हे विचार तरी करू शकतात का तुम्ही. ते मी केलेलं आहे. तर मंडळी, बिग बॉस मराठी सीझन 6 जोरदार सुरू आहे आणि घरातले राडे तुम्ही सगळे बघताय. बरं, आत्ता मोठा राडा घालायला आणखी एक व्यक्ती, एक सिझलिंग हॉट कंटेस्टंट आतमध्ये जाणार आहे आणि ती आज माझ्यासोबत आहे. स्वागत करूया संस्कृती साळुंखेचं. हाय संस्कृती. हाय. हॅलो. कशी आहेस? आणि जाऊबाई गावातमध्ये तर तू घराघरात पोचलीच आहेस, तसं तुला मराठी प्रेक्षक तुला ओळखतात, पण आत्ता तू एक वेगळी ओळख निर्माण करायला बिग बॉसच्या खेळात इन होणार आहेस. काय फिलिंग आहे? तयारी झाली आहे का? कारण का सध्या जोरदार चर्चेत आहे हे सीझन. चर्चेत आहे आणि म्हणून मी माझी कमर पूर्णच कसलेली आहे, कारण की मी चालली आहे ॲज अ वाईल्ड कार्ड आणि वाईल्ड कार्डचं काम आहे तिकडे जाऊन पूर्णच गेम पलटणं. तर असं तर होऊ नाही शकत की ससा आतमध्ये जाणार आहे आणि फुदकणार नाही आहे. तर ते तर होणार आहे. प्लस तिकडचे कंटेस्टन्स आपण सगळ्यांनी बघितलं आहे, गेम आपण सगळ्यांनी बघितला आहे, तर मीही बघितलं आहे. तर जर मी बघितलं आहे आणि मी आतमध्ये जाणार आहे तर काय होणार हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण तू आत्ताच जस्ट बोलली ससा. मला सांग या नावामागचं नेमकं काय? कारण का जाऊबाईपासून मला हा सतत प्रश्न होता, पण मला सांग ससा मागचं नेमकं काय, नावामागचं नेमकं काय स्टोरी आहे? ससा हे नाव आय थिंक माझ्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की मी जेव्हा जाऊबाई गावामध्ये पहिल्यांदा गेलेली तेव्हा माझं नाव सगळं स्टार्टिंगमध्ये फक्त संस्कृती साळुंखेच होतं. आणि मी तेव्हा निदान एक प्रश्नाचं उत्तर देताना मी ससा म्हटलेलं की मला घरात प्रेमाने ससा म्हणतात. कारण की मी आय थिंक जेव्हा 2-3 वर्षाचीच होती तेव्हापासून माझे बाबा मला ससा म्हणून हाक मारायचे, माझे डॅडी. तर ते नाव त्यांनी दिलेलं, टोपण नाव. आणि ते नाव ऐकून अख्ख्या बावधन गावानी माझं नाव ते ससा लेखलं. आणि त्याच्यानंतर जी माझी आयुष्याची प्रगती झाली आहे, त्याच्यानंतर जी मी घडवली गेली आहे ते फक्त आणि फक्त ससा नावामुळे आहे. तर तो नाव माझ्या जीवाचा खूप खूप जवळ आहे आणि ते नाव इज हू आय एम नाव. सो आय एम ससा. संस्कृती साळुंखे ही ससा आहे आणि ससा ही संस्कृती साळुंखे आहे. क्या बात आहे. आणि हे ह्या इतकं डीप मिनिंग असेल किंवा इतकं तू कनेक्टेड आहे हे मला पहिल्यांदा कळतं. आणि संस्कृती संस्कृती साळुंखे. सो आता आपण बिग बॉसबद्दलच बोलत होतो. खरं तर तूही सगळ्या व्हायरल ज्या रील्स येत आहेत किंवा एपिसोड्स व्हायरल होत आहेत तूही बघत असशील. मला सांग, कोण तुला आत्ता असं वाटतं की ह्याला तू आज जाऊन ठशन देणार आहेस आणि तुझ्या रडारवर कोण आहे सध्या? यार तसे रेडारवरती तर माझे सगळेच आहेत. बिकॉज काय करतायत हे लोक घरात. आय मीन असली भांडणं हे बिग बॉस नाहीच वाटतं, हे भांडण बॉसच वाटतं ॲट दिस पॉईंट, यु नो. आणि मेन मुद्दे जे फालतू मुद्दे काढते ती तर आपली राखी सावंतच आहे. आय लव्ह हर, आय रिस्पेक्ट हर. मला ती ॲज अन एंटरटेनर खूप आवडते. ती खूप फनी आहे, खूप गोष्टी बोलून हसवते, जे ते करते ती अमेझिंग आहे. पण बिग बॉसच्या घरात ती काय करत आहे हा तर गेम नाही असू शकत तिचा. एवढं तर मी नाही बिलीव्ह करू शकत. प्लस ती रुचिता, म्हणजे एक गोष्ट असते आपण घरात जाऊन आपला आवाज वाढवतोय, एक गोष्ट असते आपण घरात जाऊन फक्त तिकडचा नॉईज पोल्युशन बनतोय. तिला फक्त आणि फक्त भांडण हे करायचं आहे. तिच्या त्या गोष्टीच्या अलावा काय गेम आहे, कुठे काय आहे, तिला कोणीही कशाही गोष्टीसाठी सिरियसली घेत नाही. रुचिता समोर आली का लोक तोंड फिरवतात. हे कॅमेराच्या पाठी असू दे किंवा कॅमेराच्या पुढे असू दे. ऑल पीपल, कंटेस्टंट्स इन्क्लुडेड,
ऑडियन्स इन्क्लुडेड लिटरली रुचिता आली का चेहरा हे करता, अरे बापरे कोण आली ही, परत तिचा कचर कचर कचर. आणि असं नाही ना की तुम्ही भांडण करता, तुम्ही मुद्दे मांडता, तुम्ही हक्कानी मांडा, तुम्ही चांगल्यापैकी मांडा, पण तुम्ही तुमचे लेवल डाऊन करून, लँग्वेज घाणेरडी वापरून, प्लस एक लहजा असतो ना, आपण ठसनानी बोलायचं ना, आपण जर राईट आहोत तर त्याचं ठसन असलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला कोणाचे स्टँडर्ड्स लो करून किंवा घाणेरडी भाषा वापरून त्या सगळ्या गोष्टी करण्याची मला गरज नाही वाटत. तुम्ही आवाज वाढवा, आवाज मोठा करा, पण लेवल नका छोटी करू. माझं असं आहे. दॅट इज हू आय एम, दॅट इज वॉट आय फील, की तुम्ही भांडण करा पण एक लेवलनी करा. नाही पातळी सोडायची नाही. अरे पातळी तुम्ही पातळीच खालती ठेवली आहे, ह्यांनी लिटरली हेलमध्ये ठेवली आहे पातळी, म्हणजे नरकात ह्यांची पातळी आहे. ह्याच्या अजून खालती हे लोक जाऊ शकतायत, म्हणजे काय बोलणार आपण आता. ह्यांना जाऊन तिकडे भाऊच्या धक्क्यावरती ह्यांना धक्का बसतो, आणि तेव्हा ह्यांना धक्का बसल्यानंतर हे त्यांना तेच करायचंय. मग आता तुम्ही बिग बॉसच्या घरात पातळी सोडायला आलाय तर तुम्ही पातळी सोडून खरंच जा ना बिग बॉसच्या घरात ना. थांबलायत कशाला तुम्ही. बिग बॉसची पातळी नका पाडू, स्वतःची पाडवली असले तरी. आणि हेच रितेश भाऊ पण हर धक्क्यावरती बोलतात, अँड आय 100% अग्री विथ. आणि मला असं वाटलं की संस्कृतीच्या आवाजात अख्खा महाराष्ट्रच बोलतोय, जे कमेंटमध्ये आपण बघतोय. पण आता मला सांग की आत गेल्यावर असं होणार आहे की तू बाहेरून, म्हणजे तू शो बघून आली आहेस, म्हणजे हा गेम बघून आली आहेस, तर तुला बरेच जण विचारायला येतील की बाहेर मी कशी पोर्ट्रे होते. तर तू जेन्युइनली कोणाला सांगायला जाशील, कारण का तुला असं वाटतं की खरंच या माणसाला हे सांगितलं पाहिजे की बाबा तू छान दिसतेस किंवा नाही, आणि काही तुला असं वाटतं की नाही मला नाही पडली की हिच्याशी बोलायला पण मी जाणार नाही. असं तुझं तू एक काय विचार केलायस? बघ, मी ऑनेस्टली सांगणार आहे, खोटं तर मी बोलत नाही. पण मला खरंच वाटतं की सगळ्यांचा गेम हा सांगून देण्याने खरंच बिग बॉस करण्यामध्ये काही मजा नाही येणार. जर त्यांना आपण सांगून दिलं की तुम्ही बाहेर असे दिसतायत, असं होतंय तसं होतंय, तर मे बी त्यांचाही गेम इम्प्रूव्ह नाही होणार आहे आणि माझाही गेम नाही इम्प्रूव्ह होणार आहे. ॲट द एंड ऑफ द डे तिकडे मी त्यांचा गेम इम्प्रूव्ह किंवा खराब करण्यासाठी नाही चालली, मी त्यांचा गेम पाडवण्यासाठी चालली आणि माझा गेम उचलायला चालली. तर तिकडे जाऊन कोणाची मदत नाही करायची आहे हे तर आपण नंतर बघू, ते तेव्हा विचार करीन. पण सध्या तरी मला असं वाटतं त्यांना या गोष्टीची स्वतःच अनुभव यायला पाहिजे की ते कसे दिसत आहेत. कारण की मी पण आता 4 शोज केलेत, ठीक आहे. एक डिफरन्स असतोच, म्हणजे एक फरक असतोच की आपल्याला कसं वाटतं आपण कसं दिसतं. आता आपण जर 2 जण भांडण करतोय, मला वाटतंय मी राईट दिसते, थर्ड पर्सनला वेगळं वाटतं. का? कारण की आपण ज्या स्टँड पॉईंटनी येतो ते आपल्याला नेहमीच करेक्ट वाटतं. तर मला कुठे ना कुठे असं वाटतं मी तिकडे गेली आणि त्यांना सांगितलं तरी त्यांना काय पटणार तर नाही आहे. त्यांना असंच वाटणार अरे ही नवीन आली आणि ही मला सांगायला आली, मी सांगितलं जाऊ दे. ते सगळं सहन करण्यापेक्षा मी माझ्या गेमवरती फोकस करीन. जो चुकीचा आहे त्याला लांब ठेवीन किंवा त्याला त्याच्या लाईनवरती येऊन आउट करीन, आणि जो चांगला आहे त्याच्यासोबत चांगल्यापैकी राहीन जोपर्यंत तो माझ्यापेक्षा चांगल्यापैकी राहत आहे. त्यांनी चालू केलं का मी तर आग आहे, एक चिंगारी द्या, मी भस्म करायला रेडी आहे सगळ्यांना. सो डोंट ट्रिगर मी. बरं, आता सगळ्यांच्या मनातला प्रश्न मी तुला विचारते की संस्कृती टोळी गँगचा पार्ट होणार की काटा गँगचा, की इंडिव्हिज्युअल गेम स्वतःच्या हिमतीवर पुढे नेणार? टोळी गँग, काटा गँग आणि काय एक्स बाल्कनी गँग. आपण बनवायचा ससा गँग, ज्याच्यात तुम्ही पण पार्ट असणार, मी पण पार्ट असीन आणि बाकी सगळे आउट असणार. राईट? आता मी इमॅजिन करते की असे फॅन पेज बनतील ससा गँग, आणि तसं झालं तर मज्जा येईल ना. येस, आय बिलीव्ह की एक टीम प्ले इम्पॉर्टंट असतो, आणि बिग बॉस सारख्या शोमध्ये तर अलायन्सेस असणं, टीम असणी, एक काइंड ऑफ असणं इज इम्पॉर्टंट. पण आत्ता हे दोन्ही गँग्स जसे चालले आहेत ना, जेन्युइनली कुठल्याही गँगचं पार्ट होण्याचं, आय मीन काटा गँग तरी पण बेटर करत आहे. जे त्यांचं पहिले विस्कटलेले ते दिसत होते त्याच्याप्रमाणे दे आर डुईंग बेटर. बट मला नाही वाटत दोन्ही गँग्समध्ये एवढं काही असं स्पेशल आहे. मे बी इंडिव्हिज्युअली मला कुठला तिकडे जाऊन जर एक इंडिव्हिज्युअल आवडला तर मे बी त्याच्यासोबत मी अलायन्स, त्याच्यासोबत मी एक मैत्री करायला रेडी आहे. पण गँग हा माझ्या मनात नेहमी ससाच असणार.
दॅट इज इट पिरियड. पण तुझे आता सगळे विचार जसे मी ऐकते ना, मला एक कळलं की तू खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहेस, पण जे जे चूक आहे ते चूक, जे करेक्ट आहे ते करेक्ट. सो मला सांग, इथपर्यंत पोचायला ना, हा कॉन्फिडन्स यायला खूप काय काय करावं लागतं. जाऊबाई गावात तुझी पहिला रिअलिटी शो होता, त्यानंतर तू अनेक हिंदी शोज केलेस, पण इथपर्यंत हा कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला तुझी जर्नी मला जरा ऐकायला आवडेल. कुठून सुरुवात केली होती आणि आत्ता बिग बॉस मराठीपर्यंतचा प्रवास कसा आहे? सुरुवात करायला सुरू केलं तर खरंच म्हणजे जर्नी ही खूप अप्स आणि डाऊन्सपासनं गेलेली आहे. मी आय थिंक आय वॉज 20. मी 20 वर्षाची होती जेव्हा मी जाऊबाई गावात चालू केलेलं. मी जस्टच ग्रॅज्युएशन झालेलं. जस्ट ग्रॅज्युएशन सुरू झालेलं एकदमच, आणि मी माझ्या प्रिन्सेस वर्ल्डमध्ये होती. माय मॉम डॅड टचवूड, खरंच आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर देम. त्यांनी मला खूप लाडामध्ये वाढवलेलं आहे, जेन्युअनली खूप लाडामध्ये वाढवलं आहे. आणि हे मला कळलं पण तेव्हा जेव्हा मी एका शोमध्ये घुसली. तर सुरुवातच माझ्या जर्नीची तशी झालेली की मी एक खूपच पॅम्पर्ड लाईफमधनं ना एक कम्प्लीट ऑपोजिट लाईफमध्ये गेलेली, ते पण 3 महिने. आता आपल्याला ऐकायला 3 महिने फक्त खूप कमी वाटतात, पण माझ्याकडे फोन नव्हता. माझे आपसचे जे माझी जी लोकं होती, माझी लोकं नव्हती. माझ्याकडे ते काहीच नव्हतं ज्याच्याने मी खुश राहायची. माझ्याकडे माझी नखं पण नव्हती, माझं चांगलं जे मला आवडायचं जेवणाला ते नव्हतं, किंवा असं एकही पॉईंट ऑफ माय कम्फर्ट झोन माझ्याकडे नव्हता. तर एक दिवसाच्या डिफरन्सवरती जेव्हा तुमचं लाईफ एवढं चेंज होतं ना, तर कुठे ना कुठे तुम्ही खरंच एका वर्लपूलमध्ये घुसून जातात की मी कोण आहे, मी काय आहे, मी कसं करायचं, काय करायचं. आणि आय थिंक पूर्ण माझा जाऊबाई गावाचा जो शो होता ना, तो त्याच वर्लपूलचा एक जर्नी होता की मी कोण आहे, मी काय आहे आणि मी ससा आहे. हे एक जर्नी होती जाऊबाई गावात, आणि ती जर्नी घडवली गेली फक्त आणि फक्त माझ्या लोकांमुळे. माझे बावधनचे गावकरी, माझे बावधनचे परिवार, शोचे सगळे जे एव्हरीबडी, प्रोड्युसर्स, क्रू मेंबर्स, एव्हरी सिंगल पर्सन ॲडेड समथिंग इन द जर्नी. त्यांनी त्या जर्नीमध्ये खूप काय दिलं आहे, खूप काय शिकवलं आहे. आणि बावधनकरांकडनं तर मला एवढं प्रेम भेटलं आहे. सातारा वाई एवढी माझी एक गोल्डन सिटी झाली आहे, ती माझ्यासाठी एक गोल्डन प्लेस झाली आहे. तिकडे खरंच लोकांनी एवढं प्रेम दिलं ना, आणि मला खरंच असं वाटलेलं की आयुष्यात मला खूप प्रेम भेटलं आहे. माझी मम्मी मला खूप लाड करते, पप्पांची मी फेवरेट आहे. माझं असं कुठेच झालं नाही आहे. माझे आजी आजोबा मला काय सराखो पर असतात ठेवतात, काय पलको पे बिठा के रखते है असं. तर कुठेच प्रेमाची मी कमी बघितली नव्हती. पण खऱ्या एका माणसाचं जे प्रेम असतं ना, म्हणजे जे साधे भोळे, ज्यांच्याकडे आयुष्यात काहीच नाही आहे द्यायला, तरी ते देतात. आणि एवढं देतात ना की तुमचं मन भरून जातं, पोट भरतं, मन भरतं, आयुष्य भरून जातं. हे मला बावधनकडनं भेटलं. आणि सुरुवात एवढी सुंदर झाली ना त्या जर्नीची की मला खरंच वाटायला लागलं की मी त्यांची एक पार्ट आहे, आणि ते पार्ट आहे, राहणार, आणि बावधन माझ्यामध्ये नेहमीच असणार. तर आय थिंक द स्टार्ट ऑफ माय जर्नी वॉज की मी बावधनची गावातली मुलगी आहे. सो फ्रॉम अ सिटी गर्ल टू अ गावाची गर्ल टू मूव्हिंग फॉरवर्ड टू अ कम्प्लिटली डिफरंट प्लॅटफॉर्म. त्याच्यानंतर मी MTV सोबत डार्क स्क्रोल केला, आणि हा शो लिटरली विचित्र होता, कारण की त्या शोमध्ये मी भूतांना शोधत होती, लाईक भूत. कारण की एक गोष्ट माझ्याबद्दल आहे, आय एम क्युरियस, आय एम अ लर्नर. मला गोष्टी बघायची असतात, शिकायची असतात, पडायचं असतं, उठायचं असतं, सगळंच करायचं असतं, ठीक आहे, पण मला थांबायचं नसतं. सो माय होल गोल वॉज की मला बघायचं. आता मी त्या माणसांची पण बोलू शकते ज्यांना भूतवरती बिलीव्ह आहे, त्या माणसांची पण बोलू शकते ज्यांना भूतांवरती बिलीव्ह नाही आहे. का? कारण की मी खरंच सायंटिफिकली इन्व्हेस्टिगेट करून आलेली आहे. म्हणजे जे सायंटिफिक तरीके असतात की आपण कसं एंटिटीजशी कॉन्टॅक्ट करायचं, आपण कसं डिटेक्शन करायची की या रूममध्ये कोण आहे का, स्पिरिट्स.
गेल्यावर पण असं काहीतरी तू कर, म्हणजे तुझी स्ट्रॅटेजी आज. हा, बिग बॉसच्या घरात भूत भूत शोधायला लागली मी तर हे लोक तर. पण मला वाटतंय एवढे तिकडे किंचा येतात ना, भूतही पळून जात असतील त्या घरात ना. जेन्युइनली ह्यांची एवढी किंचा की भूत असेल, जाऊ दे मी दुसरीकडे कुठे जाऊन झोपतो. ह्या लोकांना तर भीती पण नाही कुठल्या गोष्टीची, मी घाबरून काय करणार. आणि संस्कृतीला घाबरणार ना तिला. मला घाबरायलाच पाहिजे, कारण की तुम्ही विचार करा, त्या घरात जर कुठला भूत गेला, त्या भूतानी समजा एक भांडं पाडलं, तर इन्स्टेड तिकडे लोक घाबरणार नाही, ते लगेच मुद्दा बनवणार, हे भांडण हिनेच पाडलंय, ही चुकीची आहे. हे तो भूत पण तिकडे विचार करून कन्फ्युज होऊन जाईल, अरे यार कुठल्या घरात आलोय मी इकडे, ह्यांना काहीच फरक नाही पडत आहे. डिस्कव्हरी चॅनल सोबत मी केलं रियालिटी राणीज ऑफ द जंगल सीझन 2, आणि हा शो मला मेंटली नाही, ह्याने मला फिजिकली खूप ओपन अप केलं. कारण की तो शो वॉज शॉट इन साऊथ गोवा इन मे मध्ये साऊथ गोवा ऑन अ बीच. एवढे सगळे कठीण टास्क तू खेळली आहेस, म्हणजे बिग बॉस मधले टास्क तू तर चुटकीमध्ये करशील अशी माझी आशा आहे. आणि बाबा, माझा फर्स्ट टास्क काय होता तुम्हाला माहिती नाही आहे ना. मी 18 काय खाल्ले असतील विचार करा, कच्चे. गेस तरी करू शकतेस तू. अंडी. आय विश. कच्चे वॉट, काय लिव्हिंग थिंग होतं काय? 18 कच्चे बकरीचे डोळे. हे विचार तरी करू शकतात का तुम्ही? ते मी केलेलं आहे. मी पण विचार नाही करू शकत. मी आत्ता विचार केला तरी मला उलटीसारखं होईल. कोणी बघायला पण जाऊ नका ते परत. खरंच मी बघितलं, मी तो एपिसोड बघू पण नाही शकली. खरं सांगू, मी तो एपिसोड स्वतःही बघू नाही शकली, कारण की टू डू इट इज अ डिफरंट थिंग अँड देन टू वॉच इट इज अन एंटायर डिफरंट स्टोरी. इट इज जस्ट सो डिस्गस्टिंग. पण संस्कृती त्यावेळेला पण असं नाही वाटलं की नाही आपण बॅकआउट करूया का, हे काहीतरी वेगळंच आहे, किंवा हा एक हे तर मला सांगच, पण लाईफमध्ये पूर्ण असे इन्सिडेंट आले असेल ना की आता नाही होते, आता आपण गिवअप करूया का, कुठेतरी स्वतःला पण मोटिवेशन लागतं, कुठेतरी ब्रेकडाऊन होतो आपला. तो काळ तुला आठवतो का, आणि त्यातून काय शिकली आहेस तू? तर माझा आय थिंक एक वीक आणि स्ट्रॉंग पॉईंट हाच आहे की मला खरंच कधी गिवअप केलं पाहिजे किंवा कधी आपल्याला एक पाऊल मागे घ्यायला पाहिजे ना, हे मला नाही माहिती आहे. तर माझं असं होतं की मी आता एवढं पोहून आली आहे, अर्धा टास्क मी कंप्लीट करून आली आहे, ठीक आहे. ह्याच्या अर्धा टास्क मी जर नाही केला तर हा मी पहिलाचा अर्धा टास्क केला त्याचा काय फायदा राहिला मला सांग. की करायचं आहे तर करायचं आहे. त्या झोनमध्ये गेल्यानंतर ना मला लिटरली कोणीही या जगात माणूस राहिला नाही आहे जो त्या झोनमधनं मला बाहेर काढू शकतो. आणि आय थिंक दॅट्स वाय मी शोजमध्ये बॅक टू बॅक शोज एवढी करू शकली आहे, कारण की माझं खूप त्या मामल्यामध्ये एक टॉक्सिक ट्रेट म्हणू शकतात की नेव्हर गिव्ह अप. हे मी खूप पर्सनली घेते की माझे लिमिट्स किती क्रॉस करते मी, फिजिकली असू दे, मेंटली असू दे, मी खूप स्वतःला पुश करते. आणि पुश केल्यानंतर एक टाईम येतो जेव्हा तुमचं ब्रेन आणि बॉडी सांगते की बास, आता मला आराम पाहिजे, आणि जर तू मला आराम देत नाही आहे तर मी आराम तर तुझ्याकडनं घेणार, अँड इट शट्स डाऊन. आणि हा पॉईंट ना कधीच आपल्या बॉडी आणि माइंडला येऊन नाही द्यायचा. ही गोष्टी मी तेव्हा शिकली की जर माझी बॉडी मला काय म्हणते की स्टॉप, रेस्ट, आय हॅव टू लिसन टू इट. मी कितीही तरुण असू दे, कितीही ताकदवान असू दे, किती काय असू दे, जर मला माझी बॉडी सांगते स्टॉप, देन आय हॅव टू स्टॉप. जर मी ते नाही ऐकलं ना, इट विल बी अ बिगर रिग्रेट फॉर मी लेटर. आणि ह्याच्यामुळे मी एक मेंटल हेल्थ ॲडव्होकेट तर आहेच, पण आता मी फिजिकल ट्रेनर नाही आहे. तर मला खरंच नव्हतं माहिती की मी किती स्ट्रॉंग आहे किती नाही आहे. आता मला वाटलं 20 kg बोरी आहे, मग करू शकते. त्या करण्याच्या बहाण्यामध्ये मी खरंच चक्कर येऊन पडलेली आहे. मला 20 मिनटं काहीच नाही माहिती आहे काय चालू आजूबाजूला. माझ्या डोक्यावरती पाणी टाकतायत लोक, कॅमेरावाले टेन्शनमध्ये आलेत की अरे ही काय करायचं आता, हिला डॉक्टर बोलवला गेला आहे तिकडे की हिचं काय करायचं, हिला टास्क नाही कंटिन्यू करून द्यायचा. तरी मी काय केलं, पाणी पाडलं. माझी एक दुसरी टीमवाली आली, मी सांगितलं नाही तू नाही, मी तरी येणार. पडल्यानंतर मी उठली, तिच्यासोबत ती 20 kg बोरी सोबत उचलत गेली कॅम्पपर्यंत, आणि कॅम्पमध्ये जाऊन झाली.
सो आता फायनली मला हे सांगायचं की बिग बॉसमध्ये आता जे घरात कंटेस्टंट आहेत ते जरा अभि दिल थांब के बैठी एक मस्त फायर बॉलच येतोय आतमध्ये टास्क खेळायला. पण तू आता म्हणालीस की तू मेंटल हेल्थ ॲडव्होकेट आहेस. कधी कधी म्हणजे आपण दुसऱ्यांना कन्सोल करतो किंवा दुसऱ्यांना आपण जेव्हा ती थेरपी देतो आपल्याला पण त्याची गरज असते, पण स्वतःच्या मेंटल पीससाठी तू काय फॉलो करतेस? तर मेंटल हेल्थ हा असा एक टॉपिक आहे, सब्जेक्ट आहे, ज्याच्याबद्दल आत्ता आत्ता आपण बोलायला सुरू केलेलं आहे. हा एक खूप नवीन चर्चेत आलेला गोष्ट आहे, पण ही गोष्टीची गरज ही पुराणा काळापासून आहे. आणि या गोष्टीची गरज आहे हे पहिल्याच्या लोकांना जास्त माहिती होतं. म्हणजे जेही आपल्या हिस्टॉरिकली तुम्ही बघाल ना, दे हॅव ऑलवेज हॅड डिफरंट टाईप्स ऑफ पीपल इन द कोर्ट हू टेक केअर ऑफ दिस अँड दिस. म्हणजे समजा एंटरटेनमेंटसाठी एक माणूस आहे ना, तर एक फक्त तुम्हाला सांभाळण्यासाठी पण माणूस होता. आता आपण पहिले त्यांना वेगळं नाव द्यायचो. नाव वी आर गिविंग दम अ नेम की अरे ही मेंटल हेल्थ ॲडव्होकेट आहे किंवा ही मेंटल हेल्थ तिचं मेंटेन करते. पण ह्याचं मेन पॉईंट काय आहे की या गोष्टीचं काही नवीन ट्रेंड नाही आलेली आहे. मेंटल हेल्थ ही फिजिकल हेल्थच्या इक्वलच होती पहिल्यापासून. तर आता आपण चर्चा करायला लागलो त्याच्यावरती. आणि मी लहानपणापासून मला आय थिंक एक एक्स्ट्रा गोष्ट समजते लोकांबद्दल, आणि आय थिंक दॅट इज माय गिफ्ट. आणि तो गिफ्ट मी ह्याच्यामुळेच स्वतःला खूप ग्रेटफुल मानते, कारण ह्या गिफ्टने मी लोकांना हेल्प करू शकते. यु नो, त्यांना स्ट्रेस असू दे, एन्झायटी असू दे, डिप्रेशन असू दे, हे आपले जे वर्ड्स आहेत ना, या वर्ड्सच्या पाठचे जे फिलिंग्स आहेत ना, ते मला पटकन कळून येतात की कोणाला काय कधी होत असेल. आणि आय थिंक बिकॉज ऑफ दॅट मी भरपूर या क्लिनिकल सायकोलॉजीच्या फील्डमध्ये भरपूर शिकायला घेतलं. आत्ताही माझं शिक्षण चालूच आहे. आय एम डुईंग मास्टर्स इन क्लिनिकल सायकोलॉजी. तर माझं खूप आय थिंक ती एक पॅशन नॅचरली डेव्हलप झाली की मदत ही जर आपण केली, म्हणजे सेवा जी जर आपण केली, तर तेच तुमचं जीवनाचं सगळ्यात मोठं एक अचीवमेंट आहे. आणि जर ती गोष्ट माझ्यामध्ये आहे की मला समजतं की हाऊ टू हेल्प पीपल. आता ते असं नाही आहे की मी एकदमच काय तुम्हाला लाईफ चेंजिंग सांगणार. कधी कधी ना एक वाक्य पण माणसाचं डोकं चेंज करतं. म्हणजे एक वाक्य तुमची नजरिया बदलतं. त्या नजरिया बदलण्यामुळे तुमचं ॲक्शन्स चेंज होतं. त्या ॲक्शन चेंज झाल्यामुळे तुमची रियालिटी चेंज होते, तुमचं बिहेवियर चेंज होतं, तुमचं जे गोष्ट चाललं आहे ते चेंज होतं. सो इट टेक्स one small tiny grain of salt to add flavor in your life. येस, करेक्ट. आणि आता मी खूप एक्सायटेड आहे तुला बिग बॉसच्या घरात बघायला. आणि तू म्हणालीस की तुझी सुरुवात मराठी रियालिटी शोने केली होती आणि तुझे ग्राउंड्स तू कधी विसरणार नाही. सो आम्ही सगळे म्हणजे तर जे आतमध्ये गेल्यावर तुझे एक वेगळे फॅन बेस बनेल ना, सो ते सुद्धा हेच बघतील की तू किती तो मराठीपणा जपतेस किंवा तू जे प्रॉमिस आत्ता करून जातेस ते तू किती पाळतेस याच्यावर लक्ष असणार आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट संस्कृती. तुला बघायला खूप एक्सायटेड आहोत आम्ही सगळे. आणि मस्त खेळ. आता हे जे टास्क तू ऑलरेडी एक्सपिरियन्स घेऊन आली आहेस ते सगळे आता इथे कामी येणार आहेत, राईट? सो आत्ता जाता जाता काय सांगशील प्रेक्षकांना की काय एक किंवा थँक्स आत्तापर्यंत जे सपोर्ट केलं, पुढेही तो सपोर्ट तसाच असू दे. खरंच माझं मन भरून येतं जेव्हा मी प्रेक्षकांच्याबद्दल किंवा माझ्या फॅमिलीबद्दल बोलते. कारण की जे काय मी होती ते माझ्या मराठी शो जाऊबाई गावाच्या मुळेच होती. आणि आत्ताही दॅट वॉज माय स्टार्टिंग पॉईंट. दॅट वॉज द पॉईंट इन माय लाईफ. तर ही सगळी जर्नी जी माझ्या भरपूर फॅन्सनी, प्रेक्षकांनी बघितली आहे, त्याच्यासाठी मी खूप 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 धन्यवाद आहेत सगळ्यांचाच. आणि भरपूर काय मला त्यांच्याकडनं पण शिकायला भेटतं. ते ओरडतातही आहे मला की मी काही चुकीचं केलं ना शोवरती का, ओरडतात पण. आणि मी ते ओरडणं एक हक्काच्या परिवारजणांनी म्हटलेलं आहे हे करून ऐकून घेते. पण हां, जर कुठल्या हेटर्सनी मला काही उगाचच सांगितलं तर मी ते पण नाही ऐकत. बट जे मला सपोर्ट करतात, जे मला प्रेम करतात, त्यांच्यासाठी तर आय विल ऑलवेज बी अस असा. मी खूप खूप त्यांनाही तेवढंच प्रेम करते. अँड आय होप की बिग बॉसची जी जर्नी असेल माझी, त्यातला पण तुम्ही खूप खूप साथ देणार. त्याला तुम्ही एक नवीन नजरियाने बघणार की अरे ही हिंदी करून आली आहे तर आता ही मराठी कसं करणार परत. अरे बाबा,
मी होतीच मराठी. ते तर हिंदीवाल्यांनी मला थोडंसं खेचून घेतलेलं त्यांच्याकडे, पण मी दुर्लक्ष केलं. कारण की आपण सुरू मराठीनी झालो आहे, आपण मराठी एक माझा मित्र आहे जो गाणं बनवतो क्रेटेक्स करून, त्याचं आहे मराठी वाजलंच पाहिजे, तसं मराठी बोललंच पाहिजे. मला तर बोललं पाहिजे मला बोललं पाहिजे मराठी. आणि आय थिंक बिग बॉसच्या घरात जाऊन माझं परत मराठी खूप चांगलं होणार आहे. जाऊबाईच्या टाईमला तर मी अजिबात नीट मराठी नाही बोलायची, आत्ता पण नाहीच बोलत आहे तसं तर. पण बिग बॉसच्या घरात जाऊन आय होप बिग बॉस मला थोडी चांगले मराठीचे नवीन नवीन शब्द शिकवतील, जसं तंतोतंत, तंतोतंत मी पण बदलणार आणि गेम चांगला करणार, खूप एंटरटेन करणार तुम्हाला सगळ्यांना, आणि खूप 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 प्रेम देत राहा, सपोर्ट देत राहा. अँड आय होप मी तुम्हाला बिग बॉसच्या घराच्या आतमध्ये लवकरच बघेन. येस, थँक्यू सो मच संस्कृती, आणि ऑल द बेस्ट, रॉकेट, ऑल द बेस्ट. येस.